मिस कॅच झालेला आहे. चांगली बॉलिंग. सुद्धा बॉल चांगला आहे. 1 नंबर. अंपायर अक्षय साठे. 2 नंबर अंपायर सतीश देवेकर. बॉलिंग बॉल 1 नंबर. बॉलिंग अति उत्कृष्ट झालेली आहे. डॉट बॉल ओरला फक्त 1 रन आले आहे. एक रन 4 बॉल अशी चांगली बॉलिंग केलेली आहे. हा सुद्धा बॉल प्रतिम आहे. 1 नंबर बॉलिंग. मागच्या वर्षी सुद्धा गाजवलेलं मैदान प्रशांत गव्हाळे. 1 नंबर. किती धावा मिळतात. चौकार. योगेश पवार. 1 ओव्हर 5 रन. नुकसान काही नाही. तुला माणसं मला माहिती बाबा नाही बॉलरचं नाव सांग मला इकडे. बॉलर प्रशांत देसाई. आकाश कांबळे. दुसरी ओव्हर प्रशांत देसाई. सामना करते आकाश कांबळे. सेंटरला घेऊन थोडासा पाय घसरला असं वाटते प्रशांत देसाई. पहिलाच बॉल. डॉट आहे ना. डॉट बॉल. प्रशांत देसाई 1 नंबर बॉलिंग. निर्धाव आहे. दोन्ही सुद्धा खेळाडू असे प्रतिम खेळणारे आहेत. तरी पण बॉल या सुद्धा बॉल आपल्याला 1 रन मिळणार आहे. सक्रिय योद्धा. एक नंबर बॉलिंग. असा शॉट बसलेला आहे आणि गेला चौकार. सुद्धा खेळाडू खेळलेला आहे. दोघांची ही खेळण्याची जी कला आहे ती दोघांनाही माहित आहे. ते आधी सगळे सामन्यामध्ये खेळले आहेत. प्रशांत देसाई अप्रतिम बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा. फिल्डिंग अभिजित गुरव. ओके. अभी 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 नहीं तो कभी नहीं. सुद्धा बॉल गेलेल्यावरती बघू किती मिळत आहेत. 6.
6 धावा मिळत आहेत. व्यवस्थित कर रे, लास्ट मॅच आहे. लास्ट मॅच व्यवस्थित कर. तू अर्ध्या याच्यातनं पुढे झालं. 16 नाबाद, 16 नुकसान नाही, काय सुद्धा नुकसान नाही. चांगला उंच बॉल उडलेला आहे. बघू कॅच भेटतोय काय, नाही भेटला. मिस फिल्डिंग विनायक बराटे. संपलाय. किती रन काढले? 2 धावा मिळाले. थोडासा कॅच होता, मिस फिल्डिंग झाली. 2 ओव्हर 18. 2 ओव्हर 18, एकही नुकसान नाही. स्ट्राईकला आकाश कांबळे. आकाश कांबळे बॉलरचं नाव सांगा. आकाश कोणतं? आकाश बॉलर आकाश देसाई दाबेवाडी. स्ट्रायकरला कोण आहे तिकडे? आकाश कांबळे सामना करत आकाश कांबळे आणि आकाश देसाई टाकत आहेत. आणि हा वाईट. फुकटची 1 धाव मिळाली. गांड्या पुढेचा वाईट समज वेगळा आणि टीम वेगळी. मला दुसरा बॉल आकाश देसाई, हा सुद्धा वाईट आहे. वाईट साठी पण 1 रन मिळाले. 1+1 वाद कमी झाला. रन काढायला नाही. रन नाही मिळाले. ओके, फक्त एक वाईट सीझन. बरोबर करू नको. तुझ्याकडे बघायला मी आकाश देसाई तिसरा बॉल, 1 धाव झालेला आहे पूर्ण. आणि हा गेलेला आहे चौका. दोन वाईट, पहिला बॉल चौका. दुसरा बॉल आकाश देसाई आणि हा उंच गेलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर 6. छक्का बोलतात त्याला, असा तो आपल्याला दिलेला आहे. उत्तम अशी बॅटिंग आकाश कांबळे. असा शॉट बघू. चौकार, चौकार अंपायरचा निर्णय चौकार. बॉल 2 वाईड, 3 बॉल, 4-6-4, 2 वाईट. चौथा बॉल, उंच गेलेला आहे, कॅच आहे नाही, हा सुद्धा षटकार. 6 गेलेला आहे. प्रशांत देसाई थोडस थोडीशी चांगली
कांबळे मिळत्या भेटेल एक धाव दुसरी परत आहे स्टंप ओके 2 धावा 3 रन 3 रन झालेले आहेत तिसरी ओव्हर आहे ना एक बॉल आहे लास्ट तिसरी ओव्हर एक बॉल 2 वाईट 4 3 पाचव्या बॉलला 3 रन केलेले आहेत अंपायर अरे हा म्हण की तू ओके 3 रन लास्ट बॉल आहे ना लास्ट बॉल उरलेला आहे घेतलं त्याच्यानंतर ते बॉल आहे हे लांब कळत नाही लास्ट बॉल आहे आकाश देसाई योगेश पवार सामना करत आहेत चांगला बॉल विकेट टीमसाठी हा विकेट महत्वाचा आयकॉन प्लेअर बोलतात त्यांना योगेश पवार त्यांची विकेट महत्वाची होती 43 स्कोर 43 स्कोर एक विकेट 3 ओव्हर 43 43 बॅटर कोण आहे एक विकेट बॅट कोणाकडे देते विकेट नाव सांग अभि बॅटमन्स बघ कोण आहे सुशांत मुरुडके सुशांत बॉलर प्रशांत गव्हाळे सुशांत बॅटिंग साठी आलेले आहेत आणि प्रशांत गव्हाळे बॉलर अजूनपर्यंत टीम साठी त्यांनी बॉलिंग बॅटिंग अप्रतिम केलेली आहेच आणि जी समोर सामना करतोय आकाश कांबळे प्रशांत गव्हाळे बॉलिंग बॉल डॉट आहे कायम टीम साठी सपोर्ट करत असतात मेहनत करत असतात प्रशांत गव्हाळे बॉल आणि हा सीमारेषेच्या बाहेर प्रशांत गव्हाळे 6 आकाश कांबळे 49 एक विकेट 49 वर एक चौथी ओव्हर हा बॉल अंपायरचे निर्णय वाईट धावसंख्या 50 एक विकेट चौथी ओव्हर प्रशांत गव्हाळे बॉलिंग कांबळे सामना करत आहेत आणि 1 नंबर बॉल होता चौथा बॉल प्रशांत गव्हाळे चांगली फिल्डिंग एक धाव शॉट होता लास्ट बॉल चौथी ओव्हर प्रशांत गव्हाळे लास्ट कांबळे सामना करत आहे आणि हा सीमारेषेच्या बाहेर 6 58 वर एक विकेट 4 ओव्हर पूर्ण कोण टाकलाय प्रशांत गव्हाळे टाकली झाले आता
आता बोललेलं ना बोलूया माझीच टीम आहे ती. नाही मयूर मानगावकर बॉलिंग साठी आलेले आहेत. मयूर मानगावकर मयूर चौगुले ना मानगावकर मयूर मानगावकर शांत आणि थोडासा बॉल चेक करत ग्राउंड स्पीच वगैरे काहीतरी मयूर मानगावकर. बॉलरचा स्पीच विषयी संपलाय. मॅच चालू. सामनाकडे सुशांत बॉलिंग मयूर मानगावकर. काम चाललंय आणि हा पहिला बॉल प्रतिम बॉल 1 नंबर डॉट बॉल. हा सुद्धा थोडासा आयकॉनिक व्हायला काय वेळ लागणार नाही. प्लेयर दुसरा बॉल आहे वाईट वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळालेली आहे. बघू सुशांत कसा खेळतोय आता. अंपायरचा निर्णय वाईट. मगाचा बी वाईट. 2 वाईट 1च डॉट आहे. 1 सुद्धा रन नाही. साठ वर 1 वाईट बॉल. धाव संख्या 61 वर 1. 5वी ओव्हर 1च डॉट बॉल गेलेला आहे. 3 वाईट. क्षेत्ररक्षण चांगले फिल्डिंग चांगली. तुला काय नाही मला वाटलं इकडे बॉल मागे मागे स्टंप स्टंप. फिल्डिंग बॉलिंग दोन्ही चांगली. आकाश कांबळे समोर. मयूर मानगावकर बॉलिंग. चौथा बॉल टाकत आहेत. हा गेलेला आहे नाही. चौकार नाही भेटणार आहे. 1 रन मिळालेले आहे. दुसरी 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 1च. सागर वेगळं जरासं लहान मुलांना बाजूला करा. बॉल आला तर तुमच्याकडून पैसे घेण्यात येतील. पोरग्याच हा सुद्धा प्रतिम बॉल. फोन केला मला आचारी पाहिजे. सुशांत समोर. हा बॉल 1 नंबर. 66 ला विन.
66 विन विन हॅलो कोवाडे गावाचं पहिले तर खूप खूप आपण हे करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या मॅच उतरवल्या आहेत आणि एवढं सिस्टमॅटिकली मॅच आहेत. आपण असं बघू शकतो की म्हणजे त्यांचे टी शर्ट आहेत त्या हिशोबाने त्यांनी कॅप पण ते अवेलेबल केलेले आहेत की म्हणजे ज्यांचे ऑरेंज शर्ट आहेत त्यांनी ऑरेंज कॅप, ब्ल्यू शर्ट आहेत त्यांचे ब्ल्यू कॅप. खूप खूप म्हणजे खूप असं चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि खूप चांगली अशी मॅच युट्यूब लाईव्ह केलेली आहे. आम्ही तर आलेलो आहे त्या तारापूर बोईसरवरून जे आपले प्रशांत गव्हाळे आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्यांचे मित्रमंडळी आलेलो आहेत. आम्ही बघितलं पण खूप एक छान असं त्यांनी आयोजित केलेलं आहे कोवाडे गावाचं एकदम छान. आणि आमच्या तारापूरला पण जे मित्र आहेत ते बघतायत मॅच प्रशांत यांची की एवढं चांगलं नियोजन आहे. ते लोक बोललेले की युट्यूब लाईव्ह तुम्ही ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं की युट्यूब लाईव्ह कुठे ठेवलेलं आहे आणि प्रशांत यांनी त्याचं खूप खूप म्हणजे एक मला वाटतं काहीतरी 16-17 बॉलात 55 रन मारून म्हणजे आपण बोलू शकतो की खूप एक चांगलं त्यांनी हे केलेलं आहे की त्यांचे पैसे वसूल केलेले आहेत असं बोलू शकतो. हा तर पुढचं आता बघू. प्रशांत हे उतरले आहेत आणि मला वाटते स्ट्राईक प्रशांत गव्हाळे घेतील आणि नॉन स्ट्राईकवर असतील ते आपले मित्र प्रशांतच आहेत मला वाटते बहुतेक करून. प्रशांत दोन्ही प्रशांत आहेत. प्रशांत या दोघांना खूप खूप आपण अभिनंदन करू शकतो. आणि ही बिल्डिंग टीम आहे ऑरेंज यांना आपण सांगू शकतो की तुम्ही पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करा, मॅच जिंका. पुढे बघू आपण काय होतं ते. आता प्रशांत हे स्ट्राईकला उतरत आहेत. त्यांच्याकडे बॅट आहेत ती कुठली आहे प्रशांत प्लीज बॅट दाखवा तुमची 24 नंबर. आता 66 धावांचं लक्ष आहे प्रशांतच्या समोर. लास्टच्या मॅचला आपण बघू शकतो प्रशांत यांनी वन मॅन शो आणि दुसरे पण आपले प्रशांत आहेत नॉन स्ट्राईक वर त्यांनी पण खूप असं चांगलं धावखेळी केलेली. त्यांनी पण खूप चांगले प्रशांत 24 नंबर खूप लकी आहे त्यांच्यासाठी. त्यांनी म्हणून जर्सीचा नंबर पण 24 ठेवलेला आहे. आम्ही कोवाडे गावात दुसऱ्यांदा आलेलो आहे प्रशांत सोबत. पण कोवाडे गाव एवढं सुंदर आहे एकदम छान आहे असं आपण बघतोय. दुसऱ्यांदा आम्ही आलेलो आहे. खूप एक सुंदर असं वातावरण बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे उत्कृष्ट असं एक आम्हाला क्रिकेट बघायला भेटायला लागलं इकडे. खूप सुंदर असं कोवाडे गाव. मित्र पण आलेला तो एसटी कडून आलेला आहे फक्त मॅच बघण्यासाठी. त्यांचं नाव आहे हेमंत शेवाळे. बघू आता प्रशांत आपल्या संघासाठी काय करतात आणि बघूया. लवकरात लवकर आपले सामने चालू करायचे आहेत. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे तर लवकरात लवकर आपले सामना चालू करायचे. अंपायर प्लीज तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आपले सामने चालू करा म्हणजे आपण लवकर लवकर पुढच्या मॅच खेळू शकतो. टाइम आपल्याला भेटेल तर आपण लवकर नियोजन करू शकतो या गोष्टीसाठी. आणि आताच आमच्या गावात म्हणजे प्रशांत गव्हाळे यांचे मित्र आणि आमच्या गावचे पाहुणेच म्हणायचे आलेत म्हटलं पाहुणेच. त्यांनी आमच्या गावचे थोडे गुणगान गावले किंवा काय बोलले किंवा काय त्याचे आम्ही कोवाडे ग्रामस्थ पूर्ण किंवा क्रिकेट प्रेमी त्यांचे आम्ही आभारी आहोत. फक्त आपल्याला बॅटिंग बघायची आहे. आणि स्ट्राईकला प्रशांत गव्हाळे, नॉन स्ट्राईक प्रशांत देसाई आणि बॉलिंग साठी सज्ज आहेत योगेश पवार. 66 ला विन 66. अंपायर सतीश देवेकर, अक्षय साठे.
बॅट करायचे. पहिलाच बॉल प्रशांत गव्हाळे चांगल्या उत्तम रीतीने संपर्क आणि चौकार. सीमारेषेच्या बाहेर. त्यांनी बॅटच बोलून जाते की बॉलला कुठं जायचं आहे ते त्यांची बॅटच बोलते. विश पवार बॉलिंगसाठी आणि सामना करत आहेत प्रशांत गव्हाळे. थोडी फिल्डिंग लावत आहेत असं वाटतंय. स्ट्राईक आहेत प्रशांत. थोडी शांतता. विश पवार यांचा दुसरा अंतिम निर्णय अंपायरचा नॉट आउट. मध्ये तिकडेच घेतोय. विश पवार चांगल्या ते बॉलिंग आणि व्हाईट बॉल. पहिला ओव्हर मध्ये पहिलाच बॉल. एकच बॉल झाला. 2 डॉट. 1 डॉट 1 बॉल. 2 बॉल 1 व्हाईट. आणि आता सीमारेषेच्या बाहेर. बॉलला चांगला लागत नाही. बॉल आधीच जातो बाहेर. बॅटला बॉल व्यवस्थित काय करायचं. प्रशांत यांच्या बॅटिंग षटकार आलेला आहे. आपण बघतोय प्रशांत यांनी मागच्या वेळेस पण 55 धावा मारलेल्या आहेत. तर प्रशांत यांना तुम्हाला आउट करायचं असेल तर एक म्हणजे खूप सुरेख अशी फिल्डिंग करावी लागेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि तेवढंच चांगलं एक गोलंदाजी करावी लागेल. बघू पुढचा चेंडू प्रशांत यांना आणि योगेश पवार हे बॉल टाकताना प्रशांत यांना. बघू आपला पुढचा चेंडू प्रशांत टाकलेला आणि प्रशांत यांनी मारलेला आहे आणि सीमा रेषे पार चौकार. खूप सुरेख अशी बॅटिंग प्रशांत यांची आपण बघू शकतो. 24 नंबर 24 प्रशांत यांची खूप चांगली बॅटिंग. बघूया पुढचा चेंडू योगेश कडनं प्रशांत यांना. पुढचा चेंडू टाकतायत ते योगेश प्रशांत यांना. प्रशांत यांनी मारलेला आहे. चेंडू उडलेला आहे आणि कीपरकडे कॅच होत आहे आणि प्रशांत हे बाद झालेले आहे. मोठा झटका लागताना प्रशांत यांचा आणि टीम खूप अजिंक्य क्षत्रिय यांना प्रशांत यांच्याकडनं फार मोठा झटका बसलेला आहे. प्रशांत हे खूप चांगले बॅट्समन आहेत आणि प्रशांत हे आउट झाले आहेत तर खूप एकदम उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता बघूया योगेश यांची खूप चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर त्यांनी चौकार दिलेला पण आता प्रशांत यांचा विकेट गेलेला आहे. मला वाटते प्रशांत यांची टीम नाखुश दिसत आहे कुठेतरी. कोण आला. बघूया आता पुढचा चेंडू योगेश यांचा. विनायक बॅट्समनचं नाव विनायक देसाई. विनायक आलेले आहेत बॅट्समन पुढचे. बघूया योगेश यांचा चेंडू विनायक यांना. योगेश यांची खूप सुरेख अशी गोलंदाजी. बघूया योगेश हे मारा करतायत आणि खूप चांगली अशी फिल्डिंग आपण बोलू शकतो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे त्यांनी योगेश यांनी. प्रशांत यांचा फार मोठा झटका आपण बोलू शकतो संघाला. 15 1 ओव्हर 15 1 ओव्हर 15 1 विकेट प्रशांत यांच्या झटक्यात.
7वा बॉल एक वाईट आहे 0 टाकत ती 7वा बॉल बॉलर येत आहेत. तिसरा बॉल वाईट आणि वाईटच्या रन यांच्यातले वाईट नसत्या ठीक आहे सुशांत दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत सुशांत आपल्या संघासाठी. बघूया सुशांत आपल्या संघासाठी किती धावा वाचवू शकतात. 20 बॉलमध्ये 24 धावामध्ये 51 धावांची गरज आहे. बघूया सुशांत आपल्या धावासाठी किती किती रन वाचवू शकतात. आणि बॅट्समन आहेत ते प्रशांत. खूप सुरेख अशा धावा मारलेली रन मारलेले आहेत आणि प्रशांत यांच्याकडे आपल्या विरुद्ध चौकार. प्रशांत एक गेले प्रशांत पण एक प्रशांत अजून पण आहे तुमच्याकडे. तर तुम्ही त्या प्रशांतवर म्हणजे मॅच विनिंगच्या अपेक्षा ठेवू शकता. कारण की मागच्या मॅचला प्रशांत या लोकांनी दोन्ही प्रशांत या लोकांनी खूप सुरेख अशी बॅटिंग केलेली आहे आणि बिनबाद त्यांनी 72 धावा चेस केलेल्या आहेत. तर बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारा करतायत बॉलर आपले. खूप सुरेख असा चेंडू आणि ओ हो 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 पुन्हा एकदा विकेट. अंपायरचा निर्णय आऊट. खूप सुरेख अशी बॉलिंग करतायत योगेश आपल्या संघासाठी. कॅच कुणी घेतला तो पुन्हा एकदा विकेट डॉगआउट मध्ये गडी बाद. गौरव हे आपलाच की अजिंक्य काय घेतलं त्यानंच घेतलं पृथ्वीराज हे कोण 19 हे बाबा बॅटरला घे माझ्या जरा कोण आहे युवराज. कसं आपलं ग्राउंड लाभलेलं आहे कोवाडे गावाकडनं. खूप सुरेख असं बनवलेलं आहे कोवाडे गावा. यांची मेहनत आहे तेवढी. एक फक्त क्रिकेटसाठी सगळेजण बाहेर असतात पण पुणे मुंबई बोईसर कुठं कुठं येतात खेळायला. बघू या पुढचा चेंडू योगेशने टाकलेला आहे आणि एक रन थांबण्याचं सफल होऊ शकत नाही आणि अंपायरचा निर्णय नॉट आउट आहे. कोण आहे बॅटरचं नाव सांगा. कोण आहे नाव सांगा प्लीज. अंपायर बॅट्समन आलेला युवराज म्हटलं की तुम्हाला. युवराज नाही रे भावड्या आहे ते मयूर चौगुलेच्या तेच आहे युवराज फौजा आहे ना तो गेला होता स्ट्राईकला विनायक पुढचा चेंडूचा सामना करताना विनायक यांनी डॉटवर टाकला पण कीपरकडनं मिस फिल्डिंग झाली. पण खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण बघू शकतो. एक धाव करताना रन झाले आहेत ते 21. पुढचा चेंडू युवराज. बघूया युवराज काय करू शकतो आपल्या संघासाठी. हो हो युवराज यांनी डॉट बॉल टाकलेला आहे. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतायत सुशांत. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतात सुशांत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सुशांत यांचा युवराज यांना. बघूया पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत युवराज आपल्या संघासाठी. बहुतेक हा कुठेतरी विजयाचा एक आपण लक्ष बघू शकतो की डॉट बॉल टाकतायत. खूप सुरेख. 21 18 बॉलात 45 पाहिजे. जर तुम्हाला हा सामना कुठेतरी जिंकायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळायला लागतील. कारण की आता तुमच्याकडे दोन्ही प्रशांत राहिले नाही मॅच. तर तुम्हाला कुठेतरी हे मोठे सामने खेळून मोठे फटके खेळून तुम्हाला मॅच जिंकावे लागेल. आता विनायक यांच्यावर जबाबदारी आपण बघू. विनायक हे काय करतात. जर्सी नंबर आहे 90 बहुतेक तरी. बघू विनायक आपल्या संघासाठी काय करतात ते आता. तुषार ओढगे तुषार ओढगे आणि तिसरं शतक सांभाळलं तर ते तुषार. बघूया तुषार हे खूप चांगले गोलंदाज आहे. बघूया तुषार. ओके थोडस काहीतरी चेंजेस केले आहेत त्यांनी टीमने. तिसरं शतक सांभाळलं तर ते आकाश. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. किती धावा वाचवतात आणि जर बॅटिंग
बॅटिंग टीमला जिंकायचं असेल तर त्यांना मोठे फटके घ्यावे लागतील. पुढचा चेंडू तुषार यांचा, विनायक यांना, आणि खूप सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉल, नाईस बॉल. तुषार हे आपल्या संघासाठी खूप चांगली बॉलिंग करताना. पुढचा चेंडू पुन्हा बघूया, तुषार टाकलेला आहे. हो, अंपायरचा निर्णय आहे बहुतेक 1 बाउन्स. सुरेख अशी बॉलिंग करतात तुषार, फार कमी आहे तुषार यांचा. आणि विनायक यांना जर सामना जिंकायचा असेल तर मोठे हे मारायला षटकार वगैरे चौकार मारायला लागतील. नॉट आउट. अंपायरचा डिसिजन नॉट आउट आहे. सुरेखाचा डिसिजन अंपायर पण देतात. आपण बघतोय सकाळपासून अंपायर पण खूप मेहनत करतायत. 1 रन दिला त्यांनी लेग पॉईंटच्या हिशोबाने. नो बॉल होता हा, फ्री दिली अंपायरने. पुढचा चेंडू आहे तो युवराज हे करतील. बघू फ्री हिट मध्ये ते किती धावा जमा करू शकतात. तर यांना जर मॅच जिंकायची असेल तर मोठे फटकार मारायला लागतील. युवराज यांना षटकार आणि चौकार मारायला लागतील. मित्रांनो, प्लीज कृपया अंपायरशी वाद घालू नये. अंपायर आपले सकाळपासून कधीपासून डिसिजन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी उन्हात मॅच खेळतात. थोडसा डिसिजन चुकलेला इकडे. तर अंपायर यांचा डिसिजन आहे, फ्री हिट नाहीये. आणि आता स्ट्राईकवर आहेत ते युवराज आणि बॉलिंग करतायत ते आपले मित्र योगेश. बघूया काय करतात. खूप सुरेख असा बॉल मारलेला आहे आणि सुरेख असा स्ट्रेट ला मारलेला आहे तर चौकार. भरपूर वेळानंतर बॅटीतून निघालेला तो चौकार. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. 2 मोठे गडी बाद झालेले आहेत. दोन्ही प्रशांत गेलेले आहेत. दोन्ही प्रशांत गेल्यावर तंबू मध्ये थोडीशी घबराट आहे. बघूया आता काय होतंय ते. स्कोर 26 झाला आहे तो 26. 2 बॉल 24 रन. नंबर 14 आतापर्यंत खूप चांगली अशी बॉलिंग आपण सांगू शकतो. चेंडू पुन्हा एकदा युवराज यांना. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करू शकतात. आणि चेंडू मारला आहे आणि खूप चाबूक शॉट मारलेला आहे. पोवाडे चाबूक शॉट युवराज यांच्या आपल्या बॅटीतून बघायला भेटत आहे. षटकार, 6 धावा. युवराज इन फॉर्म बॅट्समॅन. टोपी मागे केलेली आहे युवराज यांनी. आता पुढचा चेंडू जर्सी नंबर 14 युवराज यांना. युवराज यांचा पुन्हा एकदा खूप सुरेख असा शॉट होता. पण तिकडे बिल्डिंग तेवढी चांगली म्हणू शकतो आपण. जर्सी नंबर 2 त्यांनी खूप सुरेख असा कॅच पकडलेला आहे आणि विजेता जवळ जाता जाता. बघूया आता सुशांत यांनी खूप चांगला आपला कॅच पकडलेला आहे आणि संघाला आपलं संघाला लवकरात लवकर विजय मिळवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता पुढचे जे बॅट्समॅन जात आहे ते पुढचे नेक्स्ट बॅट्समॅन आहे ते अभिजित. बघूया अभिजित आपल्या संघासाठी बॉलिंग स्टार बनणार का? जे गोवाडे गावाचे स्टार. 32 वर 3 ओव्हर 12 बॉल 3 ओव्हर 32 अशा धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 34.
12 बॉलवर 34 धावांची गरज. बघूया विनायक हे स्ट्राईक वर आहे. आज विनायक हे हिरो बनतात का आपण बघू शकतो. विनायकांच्या हातात बॅट आहे. बघूया विनायक आपल्या संघासाठी काय करतात. आणि ब्राईटनेस वाढतो. बॉलर आहे ते तुषार, जर्सी नंबर 9. सॉरी सुधाकर बॉलर हे आहेत. सुधाकरने बॉल टाकलेला आहे. डॉट बॉल. खूप चांगली इकडे किपिंग आपण बघू शकतो. खूप चांगली इकडे फिल्डिंग आपण बघू शकतो सुधाकर यांच्या माध्यमातून. हे बाबा बोलू नको की चेंडू सुधाकर यांचा विनायकला आपण बघू शकतो. पुढचा चेंडू टाकताना विनायक यांनी कट केलेला आहे बॉल. बघूया 1 धाव होते का 2 धाव होते. आणि इकडे खूप संरक्षक चांगलं आपण बघू शकतो. कीपर यांचं त्यांनी 1 धावा दिलेली आहे. खूप सुरेख असा सुरक्षा आपण बोलू शकतो तिकडे. सुधाकर एक आपली चांगली बॉलिंग करताना आपल्या संघासाठी पुढचा चेंडू टाकलाय तो शॉर्ट चेंडू टाकला आहे. खूप सुरेख अशी बॉलिंग टाकतात सुधाकर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुधाकरचा चेंडू विनायक यांना तो काय करतात. सॉरी आधी यांना पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप एकदम सुरेख अशी बॉलिंग आपण बोलू शकतो सुधाकर यांची. कुठेतरी एक साईडला हा सामना झुकताना दिसत आहे सुधाकर यांच्या बॉलिंग मुळे. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप सुरेख अशी बॉलिंग आपण बोलू शकतो सुधाकरच्या माध्यमातून. म्हणजे विजयाच्या जवळ नेलेला आहे त्यांनी. आणि सुधाकर हे कुठेतरी आज म्हणजे आपल्या पोवाडे गावातले हिरो झालेले आहेत असं आपण बोलू शकतो. पुढचा चेंडू सुधाकर यांचा पुन्हा एकदा मारा करतायत ते. खूप सिंगल रन मला असं वाटतंय कुठेतरी. कारण की फिल्डिंग एवढी त्यांची चांगली आहे. एवढी चांगली फिल्डिंग सजवलेली आहे. खूप छान अशी बिल्डिंग सजवलेली आहे त्यांनी. एवढी चांगली ते बॉलिंग रन घेतली नाही ना. ओव्हर झालेली ओव्हर नाही. अरे तोच कसा घाला बोल घे. 34 नाही पोवाडलाय. 4 ओव्हर नंतर 34 धावा झालेल्या आहेत. 32 6 बॉल 32. 6 बॉल 32 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलर आहे योगेश. बघूया योगेश आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. हो खूप सुरेख अशी गोलंदाजी पण कीपरकडनं बॉल सोडलेला आहे. मिस बिल्डिंग झालेली आहे. 1 रन अडू शकत नाही. 1 रनने धाव वाढते येते. कुठेतरी सामना वन साइड झुकलेला असं दिसत आहे. बहुतेक प्रशांत गव्हाळे किंवा दुसरे जे प्रशांत होते ते असते तर आपण अपेक्षा ठेवू शकतो. पण आता विनायक यांचा पुढचा बघू आपण चेंडू काय होते ते. विनायकांनी मारलेला आहे आणि खूप आपण बोलू शकतो. खूप आपण बोलू शकतो की इकडे सुरेखाची बिल्डिंग बोलू शकतो. एवढी आपण बोलू शकतो. सुरेख आपण अशी बॉलिंग बघू शकतो आणि खूप सुरेख बघू शकतो. अखिल नव्हते कॅच घेतलेला. अखिल त्याने खूप चांगला कॅच असा पकडलेला आहे. काय कोण गेला रे. आणि कुठेतरी सामना वन साइड चुकलेला आहे. जर्सी नंबर 43 आलेला आहे बॅटिंग वर. पुन्हा एकदा योगेश कडनं आपल्या संघासाठी
एवढी सुरेख अशी योगेश यांनी गोलंदाजी केली आहे. आपण कितीही बोलू शकतो त्यासाठी कमी आहे. जर्सी नंबर 10 योगेश, आयकॉन प्लेअर त्यांना म्हणतात पोवाड्याचे. पुढचा बॉल योगेश यांचा पुन्हा एकदा बघूया. जर्सी नंबर 43 आणि कट लागून मला वाटतं सिंगल रन भेटलेला आहे. योगेश यांच्यावर मला असं वाटतंय, मला आता इकडे सांगितलेलं आहे की नेहमी बोली फार हाय लागते कारण की आयकॉन प्लेअर आहेत. पुढचा चेंडू योगेश यांचा बघूया. पुढचा चेंडू मारताना चौका. मला वाटतं योगेश यांनी एक चौकार खाल्लेला आहे. ठीक आहे, हरकत नाही, पण मॅच कुठेतरी वन साइड झालेली आहे तर काय प्रॉब्लेम नाही. पुढचा चेंडू योगेश यांचा बघूया. ओके, मॅच ही मॅच जिंकलेली आहे. यांचं खूप खूप अभिनंदन. आणि हरलेला संघ आहे त्यांना पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. बघूया आपण आता हे सामने कोवडे गावात. आता पुढचे आमचे कॉमेंटेटर आमचे दादा आहेत एक